पै मागत चरण सेवा खंडित. नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगते काय मागते तर हिची देवा पै मागत चरण सेवा खंडित. मग नामदेवरायांचा अधिकार जर मग बघितला तर किती मोठा अधिकार नामदेवरायांचा. आता कथा भाग सगळ्यांना माहिती किती मोठा अधिकार. तर वयाच्या 5व्या वर्षी भगवंताचा साक्षात्कार ज्यांना झाला असे नामदेवराय. कारण सगळ्यांना कथा भाग माहिती पण आता अभंग आपण नामदेवरायांचा घेतला म्हणजे थोडा त्यांच्या चरित्राला आपल्याला स्पर्श करून जायचा आहे. एक दिवस दामूशेट्टी बाहेर गावाला जाण्यासाठी निघाले. मग आता रोज दामूशेट्टीकडे काम होतं, भगवंताला निवद घेऊन जायचं, नैवेद्य घेऊन जायचं. आणि त्या दिवशी दामूशेट्टी राजाईला म्हणले आज मी गावाकडे चाललो म्हणे, बाहेर चाललो, एक काम कर म्हणे, आजचा देवाचा नैवेद्य घेऊन कोणला पाठव तर नामाला पाठव म्हणे. मग राजाईने काय केलं, स्वयंपाकाची तयारी केली, स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य तयार केला आणि हाक मारली, अरे नामा आज तुला तुझ्या वडिलांनी एक काम सांगितलंय, तू एक काम कर, तू काय कर, तो नैवेद्य भर म्हणे आणि एक काम कर, तो नैवेद्य घेऊन देवाकडे जाय आणि तो नैवेद्य देवाला दाखवून म्हणले का खाऊ घालून म्हणले. बरं आपण आपल्या मनात काय आलं लगेच दाखवून, कारण आपल्याला माहिती देव खात नाही, आपण सुद्धा देवाला नैवेद्य दाखवतो फक्त. कारण आपल्या डोक्यात भ्रम झालेला आहे का देव फक्त नैवेद्य पाहतो, खात नाही. कारण देव खात नाही का नैवेद्य, खात नाही का, खातो ना. पण इथं सांगितलंय का कोण कहते भगवान आते नहीं प्रल्हाद की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं पेड़ शबरी की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहते भगवान सोते नहीं माँ यशोदा की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहते भगवान गाते नहीं सूरदास की तरह तुम गवाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं नामदेव की तरह तुम खिलाते नहीं. विठला